बोलेदार लागो, छोरीदार मत लागो. छोरी राहते मावसे पिसाळ्याचे. नमस्कार. महासागर आज पोहोचलं थेट मुंबईवरून नांदेड या ठिकाणी. कारण आज आपण नांदेडमध्ये का आलो त्याच्या मागचा एकच उद्देश की उद्या महाराष्ट्रातील प्रमुख 4 जिल्ह्यांमध्ये बंजारा महाएल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि याच मोर्चाच्या माध्यमातून लाखो बंजारा बांधव उद्या नांदेडमध्ये धडकणार आहेत. आणि विशेष म्हणजे आरक्षण त्यांना या ठिकाणी पाहिजे आहे आणि विशेष म्हणजे हे आरक्षण आदिवासी प्रवर्गातून त्यांना पाहिजे आणि हैदराबाद गॅजेटच्या नुसार त्यांना हे आरक्षण हवं आहे. त्यासाठी उद्या जवळपास नांदेडमध्ये 2 ते 3 लाख बंजारा बांधव या ठिकाणी येणार आहेत आणि हा महाएल्गार मेळावा जो आहे तो कव्हर करण्यासाठी आम्ही मुंबईवरून थेट पोहोचलो आज नांदेडमध्ये. आपण जाणून घेऊयात या मोर्चा मागचे नेमके कारण काय, नेमके उद्देश काय आजच्या या माध्यमातून. नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. खरं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा एल्गार मोर्चा हा उद्या निघणार आहे आणि विशेष म्हणजे नांदेडमध्ये लाखो बंजारा बांधव या ठिकाणी एकत्र येणार आहेत. आणि विशेष म्हणजे याच्या मागचा एकच अर्थ असा आहे ज्या पद्धतीने हैदराबाद गॅजेटमध्ये आदिवासी ज्या पद्धतीने उल्लेख करण्यात आला त्याच्यानंतर बंजारा बांधवांचं देखील एकच मत आहे की आम्हाला देखील हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण मिळायला पाहिजे. खरं तर आपल्यासोबत नियोजक सोबत आहेत. काय सांगाल, उद्याचं नियोजन काय आहे, साधारणतः किती बंजारा बांधव एकत्र येतील आणि याच्या नंतरचं पाऊल काय असेल? नांदेड जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मोठे आंदोलन चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्हा कृती समितीच्या वतीनं महाएल्गार मेळाव्याचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे. अत्यंत प्रचंड ताकदीने नियोजनबद्ध असा हा सोहळा पार पडणार आहे. बंजारा समाज आज तांड्यामध्ये लहान असेल मोठं असेल सर्व समाजामध्ये आता जागृती आल्यामुळे आता आपण हे मागचं जे बॅनर बघताय त्यामध्ये कोणाचा फोटो नाही, कोणाचं नाव नाही, काही नाही, पण हे सर्व समाज बांधव या ठिकाणी करत आहेत. प्रचंड ताकदीने उतरत असताना किमान 2 लाख इतका समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. या शहरातले एकही पार्किंग स्पॉट आम्हाला पुरत नाही आहे, गाडी लावायला जागा भेटणार नाही आणि लोकांना सुद्धा मधात किती प्रवेश भेटते याच्यावर साशंका आम्ही आहोत. पण लोक आता थांबणार नाही आणि रॅली ही अत्यंत प्रचंड मोठी आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये महिला या ठिकाणी राहणार आहे. किमान 5,000 महिला पारंपरिक वेशभूषेमध्ये असेल आणि दुसऱ्यात सुद्धा महिला जवळपास 20,000 महिला या ठिकाणी सामील होते अशी आम्हाला आशा आहे. या रॅलीचं, या मोर्चाचं केंद्रबिंदू म्हणजे महिलांचं पारंपरिक ड्रेस. आमच्या डपड्याच्या तालावर जवळपास आजपर्यंत किती आपण मोर्चे बघितले असेल, काही वाजंत्री असतात 4, 5, 10, पण पहिल्यांदा विक्रम म्हणजे स्वरूपामध्ये मोठ्या ताकदीनं जे कमीत कमी 400 ते 500 डपडे संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्रातून या ठिकाणी येणार आहे. आमचे जे काही वाद्य आहे, आमचे जे काही भजन मंडळी आहे त्या भजन मंडळी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या महामेळाव्याच्या या महामोर्चामध्ये सामील होत आहे. मला खात्री आहे की हा मोर्चा अतिशय सुंदर असेल आणि आमची प्रमुख मागणी जी आहे, आम्ही जे आरक्षण जे मागतोय, आम्ही केवळ गॅजेटियरमध्ये आमचं नाव आहे म्हणून आम्ही ही मागणी मागत नाही आहे. हा समाज मागच्या 70-80 वर्षापासून देश स्वातंत्र्य झालं तेव्हापासून या मागणीला रेटत आहे. वसंतरावजी नाईक साहेबांनी 2 वेळ ठराव या महाराष्ट्र सरकारकडून केंद्र सरकारला पाठवलं. त्यावेळेस सुद्धा त्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली. त्यानंतर रामरावजी बापू महाराज यांनी 17 वेळेस उपोषण केले दिल्ली आणि मुंबईला, त्याही वेळेस केराची टोपली दाखवण्यात आले. मागच्या सातत्याने 80 वर्षामध्ये ज्या सरकारने या ठिकाणी राज्य केलंय, खऱ्या अर्थाने त्या सरकारने सुद्धा आमच्यावर अन्यायच केला असं म्हणावं लागेल. आणि यापूर्वी केंद्र सरकार असेल किंवा मग या देशामध्ये जे इंग्रज आले होते, इंग्रजांनी आमचे जे हाल केले त्यामुळे आम्हाला जंगलानं आम्हाला पसरावं लागलं. आम्ही
भटकंती आम्हाला पत्करावं लागली. या देशामधला जो काही सरकार आहे, जो काही इंग्रज आला होता, त्याने आमच्या डोक्यावर क्रिमिनल ट्राईब्स म्हणून आम्हाला संबोधल्या गेलं. तेव्हा सुद्धा आम्ही ट्राईबच होतो. आणि त्यानंतर जवळपास 10 वर्ष केंद्राचा जो पैसा आहे, तो पैसा या समाजाच्या हेडखाली या समाजासाठी केंद्राने दिलेला आहे. मग आम्ही 60-70 वर्षापूर्वी जर आदिवासीचं फंड उचलत असेल किंवा केंद्राची जर योजना आम्ही घेत असेल, तर आज का आम्ही आदिवासी नसावं? म्हणून गॅजेटरमध्ये आमचं तर नाव आहेच, पण गॅजेटरच्या पहिले सुद्धा जेवढे काही आयोग आतापर्यंत या देशाने महाराष्ट्राने नेमलेले आहेत, मग रोहिणी आयोग असेल किंवा काका कालेलकर आयोग असेल किंवा मंडल आयोग असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, त्या घटनेमध्ये बाबासाहेबांनी असं सांगितलंय 35 नंबरवर की हा जो समाज आहे, हा समाज आदिवासी प्रवर्गामध्ये मोडण्यासाठी पूर्णपणे जे काही त्याचे पाचीचे जे काही निकष आहेत ते पूर्ण करणारा हा समाज आहे. याची वेशभूषा वेगळी आहे, याचं खाणं पिणं वेगळं आहे, याची बोलीभाषा वेगळी आहे, याची लिपी नाही आहे. हा समाज बाकी समूहापासून हा दूर आहे, हा जंगलात राहणारा भटकंती करणारा समाज आहे. याची देवपूजा ही वेगळी आहे. आम्ही देवाची पूजा करत नाही, तर आम्ही पृथ्वीची पूजा करणारे लोक आहोत. म्हणून एसटी प्रवर्गाला जे काही निकष लागतात, ते सगळ्या निकष या जगाच्या पाठीवर केवळ बंजारा समाज पूर्ण करतो. म्हणून आमची रास्त आणि मागणी आहे की आम्हाला आदिवासी प्रवर्गामध्ये जे काय 7% आरक्षण आहे, त्या आरक्षणाचं आमचं काही घेणं देणं नाही. आदिवासी बांधवांचं 1% सुद्धा आरक्षण आम्ही मागत नाही. त्यांच्या आरक्षणामध्ये आम्ही घुसत नाही. जसं आम्ही विमुक्त भटक्यामध्ये तुम्ही आमचं विमुक्त भटक्याचं अबकडक करून टाकलं, आमचे तुकडे तुकडे करून टाकले, तसं एसटी प्रवर्गामध्ये काही 7% आरक्षण त्यांचं त्यांना द्यावं. त्यांच्या ताटात आम्हाला माती टाकायची नाही. आमची मागणी ही आहे की संपूर्ण देशामध्ये हा बंजारा समाज वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या सूचीमध्ये आहेत. संपूर्ण देशाच्या बंजारा समाजाचं आपण या ठिकाणी जनगणना करावी आणि स्वतंत्र 3% आरक्षण बंजारा समाजाला या एसटी प्रवर्गातून द्यावं. म्हणजे एसटी ए आणि एसटी बी. आमची मागणी एसटी एची नाही. एसटी ए बाबासाहेबांनी जे घटनेमध्ये आरक्षण दिले ते एसटी ए मध्ये ठेवावं. आता जे आरक्षण मध्ये एसटी मध्ये प्रवर्ग जाणार आहे, एसटी बी मध्ये टाकावं, म्हणजे जेणेकरून त्यांच्याशी आमची काही स्पर्धा राहणार नाही. ही रास्त मागणी आहे. ही मागणी मला खात्री आणि विश्वास आहे या देशामध्ये हिंदुत्वाचं सरकार आहे, या देशामध्ये मोदीजींचं सरकार आहे आणि मोदीजींचं सरकार असल्यामुळे आणि देवेंद्रजीचं सरकार या महाराष्ट्रात असल्यामुळे आम्ही सकाळी उठलं की रामराम करणारे आम्ही लोक आहोत. खऱ्या अर्थानं आमचं राम आहे, त्यांचं श्रीराम आहे, पण आहे एकच. मग आम्ही देवपूजा आम्ही देवाला पूजलेले लोक आहोत, आम्ही त्यांच्या विचाराचे लोक आहोत. एवढे असताना आम्हाला विश्वास आहे की या देशाचं सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार निश्चितपणे बंजारा समाजाला, आदिवासी समाजाची किंवा एसटी प्रवर्गाची आमची जी मूळ मागणी आहे ती देईल अशी आम्ही सरकारकडून अपेक्षा करतो. अगदी त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा येतो की वर्षानुवर्षीची जी मागणी आहे, तुम्ही आणखीन एकदा सगळ्यात मोठा, आज खरं तर उद्या महाराष्ट्रामध्ये 4 ठिकाणी असे मोर्चे निघणार आहेत, पण हे सरकार तुमचा आवाज ऐकेल का? आणि जर नाही ऐकलं तर तुमची पुढची भूमिका काय असेल? हो, मी तेच सांगलं की मागच्या 80 वर्षाचे ज्या सरकारने केराची टोपली दाखवली, जर आम्ही या सरकारला आता आपण निवेदन करतोय, त्यांच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही आहोत. पण मला विश्वास आणि खात्री आहे हा सरकार विचारपूर्वक आमचा विचार करतोय. ते जाणीवा आम्हाला होत आहेत. येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं नांदेड येथे त्यांचा मेळावा आहे. त्यावेळेस आम्ही किमान या मराठवाड्यातून 5 लाख इतका सहीचे पत्र आम्ही पंतप्रधान यांना देणार आहोत आणि त्यावेळेस आम्ही त्यांना सांगणार आहोत आमची खरी मागणी आहे, आपण आम्हाला मान्य करावं, आम्हाला या ठिकाणी आरक्षण द्यावं. जर या सरकारने सुद्धा मागच्या 70-80 वर्षामध्ये ज्या सरकारने आमच्यावर जुलमी केलंय, आमचं आरक्षण मिळू दिलं नाही, आमच्यावर अन्याय केलाय, त्या सरकारसारखा हा सरकार जर वागत असेल, ज्या केराच्या टोपलीमध्ये त्यांनी टाकलेले आमचे निवेदन असतील, तुम्ही जर त्याच केराच्या टोपलीमध्ये टाकत असाल, त्या केराच्या टोपलीच्या सोबत, त्या टोपलीच्या सह ज्या कोणाचं सरकार येईल, जे कोणाचं सरकार असेल, त्या केराच्या टोपलीत टाकून त्याला सुद्धा आम्ही भस्म केल्याशिवाय राहणार नाही. एवढी मोठी ताकद समाजाने उभी केली आहे. तुमचा दुसरा जो प्रश्न होता, तुम्ही काय करणार, आम्ही काय करणार त्याचं एक थोडंसं उदाहरण देतो. उद्याचं जर नांदेड फार छोटंसं आहे, नांदेडमधला जो मेळावा आहे 2-3 लाखाचा आहे, पण मी उद्या जाहीर आवाहन करणार आहे, तुम्ही ज्या नागपूर शहरामध्ये येणार आहात,
तुम्ही जे महाराष्ट्राचं त्या ठिकाणी अधिवेशन होणार आहे, त्या अधिवेशनावर या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामधला सर्वात मोठा सर्वात मोठा अतिविराट स्वरूपाचा किमान 1 करोड बंजारा समाज आम्हाला त्या ठिकाणी नागपूरच्या या अधिवेशनावर आमचा मोर्चा धडकणार आहे. मला खात्री आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात जर समाज बाहेर पडला, हा सरकार आमची मागणी मान्य करेल. आमची मागणी रास्त आहे. आम्ही कोणाच्या घुसखोरी करत नाही. आम्हाला आदिवासी समाजाचा सोडा, पण इतर जे ओबीसी समाज आहे त्यांनी आम्हाला पाठिंबा दिले, मराठा समाजाने आम्हाला पाठिंबा दिले. या महाराष्ट्रामध्ये एकच असा मोर्चा आहे, एकच असं आंदोलन आहे ज्याला 50 आमदारांनी, जे की नॉन बंजारा 50 आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिले, 7 खासदारांनी आम्हाला पत्र दिले. या सगळ्या लोकांनी विचारपूर्वक आम्हाला पाठिंबा दिलेले आहे. त्यांनाही त्यांचं राजकारण करायचं आहे, पण त्यांना माहीत आहे वाडीमध्ये राहणारा जो समाज आहे अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये आहे. आज तुम्ही 1 महिन्यानंतर दिवाळीच्या पिरियडमध्ये जर कोणत्या तांड्यात गेलात तर तुम्हाला तांड्यामध्ये म्हातारे कुतारे माणसाचं दुसरं काही सापडत नाही. विदारक परिस्थिती आपल्याला तांड्यामध्ये पाहायला भेटतात. पोरं ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर आज त्यांच्या हाताला काम नाही, भटकंती भटकत आहेत. इतका दारिद्र्य मला तर वाटतं जगाच्या पाठीवर दुसऱ्या समाजामध्ये नाही. कारण हे दिसायला आम्ही मोठे दिसत होतो, आम्ही 4 लोक शिकलो म्हणून काही फार मोठे झालो नाही, पण तांड्याची जी काही परिस्थिती आजची आहे अति विदारक आहे, दिवसेंदिवस विदारक होत आहे. आम्हाला आमची जी येणारी पिढी आहे त्या पिढीसाठी आमची जी काय आता कार्यकर्त्यांची टीम आहे त्यांनी ठरवलं आहे की जे होईल ते होईल. गोळी लागू द्या, बंदुकीची लागू द्या, आंदोलन होऊ द्या, मारपीट होऊ द्या, जेल भरो होऊ द्या, रस्ता रोको होऊ द्या, रस्ता खोदो होऊ द्या, काही जरी झालं आम्ही मागं आणि हटणार नाही. आमचे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही काही सोडणार नाही. कोणाचं सरकार आहे आम्हाला माहीत नाही, कोण देत नाही आम्हाला माहीत नाही. ज्याने दिलं नाही त्याच्या खुर्च्या खटाखट एका बटनाने आम्ही खाली करू शकते, एवढी ताकद बंजारा समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे. अगदी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी ज्या पद्धतीने सांगितलं की बंजारा समाजावरती पुन्हा एकदा भटकंतीची वेळ येते की काय, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. त्यामुळे आरक्षण भेटणे हे गरजेचं आहे या ठिकाणी सांगण्यात आलं. आपल्यासोबत बंटी राठोड आहेत. खरं तर उद्या लाखोचा मोर्चा नांदेडमध्ये येणार आहे. याचा सगळ्यात मोठं नियोजन या ठिकाणी केलं जातं. कुठलाही फोटो बॅनरवरती नाहीये. एवढी मोठी नियोजन समिती या ठिकाणी काम करते. खरं तर उद्याचं जे स्वरूप आहे या मोर्चानंतर तुमची काय भावना असेल, पुढे काय करायचंय? आमची भावना जसं की आता मामाने बोलले तसं, चव्हाण मामाने, आम्ही कोणाचं आरक्षण या मराठा समाजाचं या ओबीसीचं एसटीचं या कोणत्याही समाजाच्या आरक्षणामधला आम्हाला आमचा कोणाचा वाटा नाही पाहिजे. आम्ही आमचा स्वतःचा वाटा जो आम्हाला हक्काचा आहे तो वाटा मागण्यासाठी आम्ही उद्याचा एल्गार मोर्चा, जे इथं पूर्ण जिल्ह्यातनं जो मोर्चा, आम्ही ज्या मोर्चाचं रूपरेषा आहे की तो मोर्चा कसा महत्त्वपूर्ण आणि जोरात कसा व्हावा याची आमच्याकडे आम्ही सगळ्यांना लक्ष वेधून तो काम करतो त्या आमच्या कमिटीनं. त्याच्यानंतर आमचं असं आहे की आम्ही आमचा जो एसटी हैदराबाद गॅजेटनुसार आम्ही हैदराबाद गॅजेटनुसारच मागतोय. आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे सरकारकडनं, तेवढं द्यावं. त्याच्यानंतर मग मामा बोलल्यासारखं नागपूर आहे, मुंबई आहे, मग दिल्ली आहे. अगदी जर हे आरक्षण मागितल्यानंतर देखील देण्यात आलं नाही तर यानंतरची भूमिका खूप कठोर असेल असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, मुंबई.